मानसी चालवते पहिल्यांदा बाईक. सीमाबू हॉटेल एक्सप्लोर करतोय. आपल्यासारखा परंपरा इथं बघायला मिळते राजकारणाचं. हाय नमस्कार गुड मॉर्निंग. कशात सर्व. आता आम्ही चाललोय डायमंड बीचवर सनराईज बघण्यासाठी. भारी व्ह्यू असणार आहे बघा. पाटे आता तुम्ही बघू शकता. चालू आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही आमचा हॉटेलसुद्धा दाखवणार आहे. जबरदस्त हॉटेल आहे. काल म्हणजे रात्री आम्ही फिरत होतो. जाम मोठा पण आहे. तर चला इथं टाईमपास न करता आपण जाऊया डायमंड बीचवर, कारण का सनराईज मिस नाही झाला पाहिजे. सात वाजलेत आणि आम्ही पोचलो डायमंड बीचवर. डायमंड बीचची एंट्री पर पर्सन 35,000 आहे आणि बाईक पार्किंगची 5,000, म्हणजे टोटल आमचे 75,000 झाले. असते बघा. चला जाल तिथे 1 लाखाची नोट तुटते. खालती उतरण्याचा प्रयत्न करणार होतो, म्हणजे मला वाटलं पायऱ्याच असतील, म्हणजे माझं तर टेन्शन नाही. पण इकडं बघा, इकडं रोपच्या मदतीने उतरायला लागते, तर मानसीला नाही जमणार. रिक्स नको, जाऊ चला. हा व्ह्यू बघा, काय जबरदस्त व्ह्यू आहे. इकडनं जायची इच्छा नव्हती. आम्ही जरा थांबू आता. इथं टॉपवर जाऊ. इथं टॉपवर त्या साईडून उतरताना माझं लक्ष गेलं बघा या केव्जवर. असं पोखरलाय बघा डोंगर. हे बघा वरपर्यंत पोखरलाय हे बघा. आणि नंतर परत वरती चढासाठी गेलाय. जबरदस्त व्ह्यू वाटते बघा. जायची इच्छा नाही होत, पण जायला लागेल. ब्रेकफास्टचा टाईम आमचा 10ला एंड होणार आहे आणि आम्हाला अजून स्पा करायची इच्छा आहे, ते पण करायचं आहे. अजून पूलमध्ये जायचं आहे. बराच काय अजून राहिला इकडं करायचा. तर जाऊया. ओके जाऊया ना. आणि इथं आमची अशी ट्रिप झाली, म्हणजे एक आवडतं लोकेशन आहे ना, तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला ना. हां, आता क्लिंकिंग बीच माझ्या आवडता, अजून ब्रोकन बीच माझ्या आवडता, डायमंड बीच इथे आवडता, आणि अजून तुला इकडे नुसा पेनेला काय आवडला? मला डायमंड बीच आणि क्लिंकिंग बीचलाच आहे. हां, मग क्लिंकिंग बीच आमचा दोघांचा कॉमन होता. तर आता झालेलं आमचं सर्व बघून नोसा पेनेडामध्ये. तर आता तुम्हाला रूम टूर करायला नेणार आहे. आमचं हॉटेल, पूर्ण हॉटेल दाखवीन तुम्हाला. तर चला जाऊया. Hi. Have a nice day.
वांगी पोरा. नोसा पॅनेडाला येता तर बाईक तर नक्की घ्या आणि एक दिवस स्टे घ्या आणि सकाळी लवकर फिरायची सुरुवात करा. 10ला बंद करा, 10-11 वाजता घरी रूमवर जाऊन आराम करा आणि परत 3च्या दरम्यान निघा. सर्व काही कव्हर होईल. कारण का आता अजिबात गर्दी भेटत नाही. पण जेव्हा आपण ते क्रूज सोबत येतो ना, त्यांचा पॅकेज कसं असं जाऊन रिटर्न म्हणजे यायचा आणि रिटर्न जायचा. ते 4च्या बोटीला सकाळी 8ला यायचा आणि लगेच 4च्या बोटीला जायचा. मग ती सर्व गर्दी होते. पण आता कशी कंडिशन आहे, आता कोणच नाही. आता अजिबात ट्रॅफिक वगैरे काय नाही. आपलं आपण ते सर्व रस्ते भरलेले भेटले असते. आणि काल संध्याकाळी पण आपल्याला पोहोचायला लेट झाला असता. हे सर्व याच्या मुलं होते की ते क्रूज येते ना, एक सोबत सर्व टुरिस्ट एक सोबत एका जागी जातात. तेवढ्या गाड्या तर ट्रॅफिक. हा 4 वाजता निघून जातात. मग आपल्याला तो फ्री टाइम भेटतोय 7 वाजेपर्यंत आणि सकाळचा टाइम पहाटे लवकर उठून यायचा. तर चला मी आता गाडी चालवतोय. रोड भारी आहे तिकडचे, रोड एक नंबर आहे. बाईक चालवायचा एक्सपिरियन्स घ्यायचा तर इकडं नुसा पेनिडामध्ये येऊन घ्यायचा. म्हणजे कुठं बालीपेक्षा न म्हणते ते बालीमध्ये तर नुसती गर्दी. हे बघा क्लायमेट बघा काय आहे ना. पहली बार ही बघा इकडची माती बघा, इकडची डोंगराची माती बघा. डोंगराची सफेद. खूप वर्षानंतर गाडी चालवते ते पण बालीमध्ये. हे बघा तुम्हाला हेच सांगायचं होता. लेट आलो ना, लेट त्या अशा गाड्या सुरू होत्या. हे बघा ते क्रूज आले असेल आता म्हणून एवढी गर्दी. येल्लो राईस घे. चल अजून याच्यात काय बघ. राईस नूडल्स घेतशी थोडीशी. ब्रेकफास्ट झालाय करून आणि आता आम्ही फिरतोय तुमच्यासाठी. हा सर्व आमचा हॉटेल आहे तो एक्सप्लोर करतोय. सीमाबू हॉटेल एक्सप्लोर करतोय. व्ह्यू आहे बघा पाठी. हॉटेल आहे ना तो मी सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करीन. तुम्ही फक्त व्हिडिओची मजा घ्या. ठीक आहे, चला स्टार्ट करूया आपला सिनेमॅटिक शूट.
हा व्ह्यू आहे आमच्या रूमच्या समोरून आणि या बाजूला पूल आहे आणि व्ह्यू बघा का जबरदस्त आहे. तर चला मानसी आपल्याला रूम टूर देणार आहे, तर चला जाऊया आतमध्ये. 503 म्हणजे रूमचा नंबर 503. इथे आपण बसू शकतो. हा बेड, सोफा, हा टीव्ही, फ्रीज आणि 2 वॉटर बॉटल्स. कॉफी मेकर आणि तुझी आवडती जागा ही बघ. ही बघ इथेच बसून राहिली. अंब्रेला लॉकर आणि बाथरूम मध्ये मी घेऊन जातो. मस्त आहे बघ. तर ठीक आहे, बघूया आता चेंज करू आणि म्हणजे फिरायला जाऊया ना. आता थोडा वेळ आराम करूया, दमलो आहे ना. थोडा आराम करू आणि मग फिरायला जाऊ. क्लिंकिंग बीच बघण्यासारखा बीच आहे आणि तो दुसरा कुठला ब्रोकन बीच. नाही मी काय सांगतोय, हे बघण्यासारखे बीच आहेत. म्हणजे तिथं आलेत तर तुम्ही नक्की जा आणि बाकीचे आहेत ते नॉर्मल पवायला गेलेत तर जा. बाकी एकदम असं आणि गर्दी भरपूर असते कारण का रोड पण बारीक आहेत आणि भरपूर म्हणजे 2 माणसांची मोठे मोठे 4 व्हीलर घेऊन येतात. तर ठीक आहे, आता थोडा आराम करतो आणि मग नंतर संध्याकाळ थोडी झाला, ऊन थोडा खालती गेला, म्हणजे ऊन पण गेल्या 4-4:30च्या दरम्यान आम्ही निघू परत बाईक राईडला. 2 दिवस राहायचं तुला. आपल्या तिकीट आहे. ठीक आहे चला. आणि इकडं स्पा पण करणार आहोत ना आपण. स्पा पण करू आम्ही इकडं. रूममध्ये या हॉटेलमध्ये सर्व फॅसिलिटीज आहेत, जिम वगैरे सर्व आहे. तर चांगलं हॉटेल आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी, तर नक्की जा. आणि हां, सर्वात महत्त्वाची गोष्ट, बालीमध्ये राहताय, कुटा सांगितला तुम्हाला तर एक काम करा, सेंट्रल कुटामध्ये राहा. कुटा आम्ही जिथे होतो कुटामध्ये तो थोडा आउटसाईडला पडतंय. तिकडे जास्त करून अख्खे सर्वेकडे 5लाच बंद होता शॉप, पण सेंट्रल कुटा मेन सिटी आहे त्यांची, तिकडे तुम्हाला सर्व काही भेटेल आणि टाइमवर भेटेल आणि तुमच्यानुसार भेटू शकते जसं आपल्याकडे भेटतंय. नाईट लाईफ पण आहे तिकडं. तर सेंट्रल कुटामध्ये राहायचा प्रयत्न करा आणि सेंट्रल कुटामध्येच राहा, असे थोडे बाहेर राहू नका. मी कुटामध्ये होतो आम्ही, पण तिकडं बघितलं ना बाईक जसं सीन झाला, पण तसा बघायला गेला तर सीन ना आमच्यासोबत काय झाला, आमचा टाइम मॅच नव्हता होत त्या पिरियडमध्ये. समज बाईक भेटत होती आम्हाला पण टाइम मॅच नव्हता होत. आणि तुम्हाला माहितीच असेल, त्या ब्लॉगमध्ये बघितलं तर तुम्ही. हा रूमवरती आलो आणि आपला ओशन व्ह्यू वाला रूम आहे, टॉपचा रूम आहे आपला, पण समोर व्ह्यू आहे ओशनचा मस्त. आणि 2 पूल आहेत, एक आपल्या डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला, जिथं आपण आता ब्रेकफास्ट करून आलो. भारी व्ह्यू आहेत. ड्रोन असा ना ड्रोन, तर बालीमध्ये आणि खासकर इकडं नुसा पेनिडामध्ये धुरला उडवला असता, कारण का ते व्ह्यू सर्व ड्रोन शॉटचेच होते. पण तरी मी बेस्ट देण्याचा ट्राय केला आपली सेल्फी स्टिकनी. पूलला जायची आमची इच्छा होती, पण आता जो राऊंड मारून आलोय ना त्यांनी डोळ्यावर कालो केलं. फॉरेनरला काय टेन्शन नाही, ते बिंदास आहेत आता पूलजवळ बसलेत ना. आपल्यालाच प्रॉब्लेम होतोय, डोका म्हणजे कालो घ्यायला लागला, एवढा ऊन आहे. मग आलो, आता विचार झाला स्पाला जाऊया. पूलचा विचार आहे काय, बघूया जर थोडी सावली पडली. तू बघ किती काली काली पडलीस. तर चला काय होते बघूया आता पुढं. A few hours later. एकचा चेकआउट होता, रूम चेकआउट केला आम्ही आणि आता आम्हाला 3चा पिकअप आहे. 3ला आमचा ड्रायव्हर येईल, तो आम्हाला घेऊन जाईल बोटवर.
3:30-4 पर्यंत आमची बोट सुटेल, कारण की इथनं बोट पूल आहे ना, जो जेट्टी आहे ती 10 मिनटावरच आहे. तो लगेच सोडेल आम्हाला. आणि आम्ही आता 2 तास आम्हाला इथं बसायचं आहे. रेस्टॉरंटमध्ये बसलो आम्ही. पूलमध्ये जाऊ शकतो, पण ऊन पण तेवढाच आहे. आणि स्पा केला. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे स्पा केला आम्ही 4 लाखाला केला आहे. बऱ्याच प्रकारचे स्पा होते, काय स्क्रब वगैरे. तिला बोलू स्पेशलवाला 4 लाख पर पर्सन. तिला बोललो स्पेशलवाला काहीतरी कर बोलू. एकदम रिलॅक्स वाटला. आणि जो जाऊन झोपलो तो डायरेक्ट चेकआउटचे 10 मिनटं आधी उठलो आहे आम्ही. एकदम रिलॅक्स. आणि आत्ता पण झोप येते. तर आता थोड्याच वेळेला 2 तास थांबायचं आम्हाला इकडं. तर आता काय करायचं आहे हे बघा, झोप आले. हा जो आमचा हॉटेल आहे सीमाबू, तो 1 नंबर हॉटेल आहे. तुम्ही बघितला, तुम्हाला मी सर्व दाखवला. आणि या हॉटेलपासून जेट्टी पण जवळच आहे. आणि हे सर्व क्लिंकिंग बीच, ब्रोकन बीच हे पण सर्व जवळच आहेत. फक्त डायमंड बीच तो त्या बाजूला पडते. म्हणजे एक आयलँड असते, तो आयलँडच्या या बाजूला जास्त पॉईंट आहेत. आणि आयलँडच्या त्या बाजूला ते फक्त 4-5 पॉईंट आहेत. पण या बाजूला सर्व मेन आहेत. आणि पॅकेजमध्ये पण इकडचे सर्व देतात, तिकडचे देत नाही ना. आणि डायमंड बीच वगैरे देत नाही, कारण का ते इथून लांब पडतात. आणि ते कोणाला माहिती नसते. जो आम्ही सर्च करून आलो म्हणून आम्हाला समजला. तर बेस्ट आहे, आलात तर नक्की विजिट मारा. मस्त वाटलं इकडे येऊन. आणि पूलचा व्ह्यू वगैरे बघितलात. ओशन व्ह्यूचे रूम आहेत. आपला ओशन व्ह्यूचा रूम होता, मस्त आहे. ही काठी बघून मला आपल्या आता राव्या गावात होणारे काट्यांचा सण, मोठा सण असतो राव्या गावात. माझ्या मित्रांनी मला मेसेज केला होता, आमंत्रण केलं होतं काही ये म्हणून. तर मी इकडे आहे. ही काठी बघितली, याला चन्ना बोलतात. आणि हे दर 6 महिन्याने करत असतात. आणि हे सुख समृद्धीसाठी, म्हणजे आपल्या हॉटेलचे चांगले फ्युचरसाठी हे सर्व करत असतात. भरपूर इकडं पण देवाला भरपूर मानतात, आपल्यासारखंच मानतात. आणि तुम्हाला जाताना रोडवर मी दाखवलं असेल, भरपूर मंदिर आहेत आणि भरपूर देवांच्या मूर्ती आहेत, रस्तोरस्ती मूर्ती आहेत. आणि खूप प्रे करतात ते. आणि दर संध्याकाळी ते असं म्हणजे हाराचा, म्हणजे केलेच्या पानावर असं फुलं वगैरे ठेवतात आणि आपले हॉटेल वगैरेच्या समोर ठेवतात. भरपूर इथे यांची पण देवावरती भरपूर श्रद्धा आहे. तर असा एक आपल्यासारखा परंपरा इथं बघायला मिळाली. दर 6 महिन्यांनी हा सण साजरा करत असतात. The next day. चलो, सकाळीचे 5 वाजलेत आणि आम्ही निघलो आता. काय कराल, कुठेही असलो तरी जायला तर लागेलच. ठीक आहे, पुत्तू सोबत आज व्लॉग एंड करणार आहे मी. तर चला, काढ. ओके ना सर्व? चला, 5 वाजले आता. पुत्तू थोड्याच वेळात येईल, त्याने मेसेज केला होता मला. तर चला जाऊया, पुत्तू सोबतच हा ब्लॉग आपण एंड करू. चला जाऊया. संपली आपली बाली टूर. Good morning. थँक यू फॉर बिंग अ गुड गाईड. Yeah. ही इज अवर फ्रेंड पुतू फ्रॉम बाली. कधीही आलात तुम्ही बालीला आणि जर तुम्हाला कारची गरज पडली तर याला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला नंबर दिलाय समोर. माणूस भारी माणूस आहे, गुड पर्सन इज. Thank you so much. टेल देम टू सबस्क्राईब आवर चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टेल देम. Okay, please subscribe and like and share the YouTube channel, Mr. राज करंजाचा. Raj Karanjacha. थँक्यू सो मच. Thank you. Welcome. तर इच्छा नाही व्लॉग एंड करायची, जायला तर लागेलच. तर चला, तुम्ही सांगितलंय चॅनलला सबस्क्राईब करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. बालीचा टूर आपण इथे एंड करूया. तर चला भेटूया. असेच आपण नवीन पराक्रम करत असतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या. Picture अभी बाकी है मेरे दोस्त. It took me, it's all my hug and say.
father told me when I was just a child, these are the nights that never die. My father told me. My father told me. Thank you. So that's all. The camera is done with that now. So thank you so much for listening. I hope you enjoyed.